कसं आहे तात्या, आता हे आलेत, आम्हाला काय खेळवत ठेवायचं नाही. आम्ही तुमचा निरोप ऐकणार, तुम्ही आमचा. काय असेल ती समोर समोर होऊ द्या. तुला काय वाटतं रे? चांगली मुलगी आवडली मला, तयार आहे मी लग्नाला. हो, आमचा मुलगा तर तयार आहे. तुझं काय म्हणणं आहे? मी पण तयार आहे, पण बाकी तात्या म्हणतील तसं. तात्या म्हणतील आणि माझं काय? हा अगं तुम्हाला काही कळतं का? ती एवढी मोठी पार्टी आपल्याला त्यांचं कसं जमणार आहे? आम्ही म्हणलं ना आम्ही करून घेतो सगळं, जर ती तयार आहे तर. नाही पण तुम्ही एवढ्या मोठ्या गाडीत आले, एवढं तुमचं सगळं आम्ही करायचं आणि हिला सगळं लावायचं म्हणलं, आमच्या दुसऱ्या पोरीला काय करायचं? मग तुमचं एवढं नाही तर मग आम्ही काय बोलणार याच्यापेक्षा? आम्ही सगळं तयार करू. नाही जमणारच नाही आमचं पोरगी द्यायला. आई नाही म्हणते. आमच्या खर्चाने घेतोच ना करून सगळं. अगं आई होऊ दे ना तुम्हाला तिचं. बाकीचं काहीच तुम्हाला ताण देत नाही. नाही कशाला? एक मिनिट थांबा, बस पाहुणे. तुला काय अक्कल आहे का? कुठं बोलावं काय बोलावं? हा, 8 नंबरवर सगळं बोलणं झालंय माझं. आणि आता तुझ्यासमोर काय म्हणतात ते पाहुणं, तुमची काय अपेक्षा आहे का? आम्हाला फक्त पोरगी दिली तर आम्ही सगळं करतोय ना. आम्ही सगळं घेतो. म्हणजे तुम्ही तुमचं झालं, तुम्ही या पोरीचं करणार चांगलं आणि माझ्या पोरीचं काय करायचं? तुझ्या पोरी तर ही कोणाची आणि ती कोणाची? अहो पण तुम्ही सगळं हिला लावलं, यांच्या टप्परने तर आपल्याला सगळं द्यावं लागेल ना. अगं त्यांची काय अपेक्षा नाहीये ना, आपल्या आईपतीप्रमाणे देऊ ना आपण. आपण तरी कुठं जावं माग सरणारी? आता तुम्ही माझ्याबरोबर चला, नाही तर बोला, नाही समोर समोर काय असेल ते उद्या. पण तुम्हाला नेमकी नाराजगी कोणत्या गोष्टीची? नाराजगीचा काय विषय? आता तुमच्या बरोबरीने आम्हाला देता येणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला पोरगी द्यायची नाही. नाही नाही, पोरगी द्यायची नाही म्हणजे अगं वाईट काय या स्थळात? आणि पोरगी द्यायची नाही असं कसं म्हणते तू? अहो, ही तुमचीच पोरगी आहे ना. मग आता हिचं चांगलं झालं, हिची बघते ना, आम्ही बघू मागं पुढं. अहो, आता पण आमचीच मग झाली हिला- फसवे रे तुम्ही. तुम्ही काय म्हणजे हिला सगळं आम्ही खर्च करायचा, तुम्हाला सगळं द्यायचं आणि माझ्या पोरीला काय राहतंय पाठीमागं? अगं आई तुला कळतंय का काय? गप्प बस तू. खर्चाचं आम्ही कुठं काय म्हणतच तुला नाही काय ना. कळतंय? तुला नाही काय कळत. जाऊन दे, त्यांना पोरगी द्यायची नसेल आपल्याला, आपण करून काय घेतो. काय अडचण, तुमचं काय अडचण आहे दुसरी? नाही, माझी काहीच अडचण नाही. आता काय आहे विषय हो? तुम्ही काही सुद्धा बघू नका, आम्ही सगळं आमच्या पदर खर्चाने घेतोच करून. त्यांना आपण आपल्या पदर करतो म्हणलं तरी त्यांचीच काहीतरी अडचण नाही, दिसती. तुमचं तुम्ही सविस्तर बोला म्हणायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं बोलून घ्या. नेमका आम्हाला निर्णय तुम्ही व्यवस्थित द्या. तुमचा विचार झालेला नाही ते बहुतेक. आम्हाला तयारी झाली म्हणलं तरी तुम्ही नाही म्हणताय. मग तुमची तयारी झाली तर मग हिचं घेऊ करून, मग हिचं देऊ नंतर करून. मोठीच करणार. येड लागलं काय तुला काय? हा, काय बोलतेस तू पण? लोक नावं ठेवतात ना आपल्याला. बारकीचा आधी करायचं आणि मोठी ठेवायची का? मग आता हिचं झाल्यावर करून टाकू तिचं, पण तिला काय तवा? नाही नाही, तुला अडचण काय नेमकी? हिचं करायचं नाही का? तिचं करायचंय पण तवर मग हिचं लग्न लावून गेल्यावर 4-2 महिने करी ना, आता खाली कामं देऊ नंतर करू. तुला डोक्याचा भाग आहे का थोडाफार? हा, हे बघ, हिल त्या लग्नासाठी काय लागत त्याची सगळी तरतूद मी करू.